वेटिंग लिस्ट कधी ओपन होणार आहे आणि जे वेटिंगमध्ये विद्यार्थी त्यांचं सिलेक्शन कधी होणार आहे आणि किती नंबर वेटिंगपर्यंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर हे बघू शकता तुम्ही, एकदा वेटिंगचं चार्ट यामध्ये दिलेलं आहे. ओपनचे तुम्हाला 126 पर्यंत पुरुषाची वेटिंग त्यांनी ठेवलेली आहे, महिला 118, स्पोर्ट्सची 116 आणि प्रकल्पग्रस्त बघू शकता 120, भूकंपग्रस्त 115, माजी सैनिक यांचं 102, पोलीस चिड यांचं 100 आणि होमगार्डचं बघू शकता तुम्ही 117 पर्यंत ओपनचे विद्यार्थी वेटिंगला. या चार्टनुसार तुम्ही बघू शकता, या म्हणजे चार्टनुसार म्हणजे अंतिम म्हणजे तुमच्या कॅटेगरीचा विद्यार्थी या वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि वेटिंग लिस्ट कधीपर्यंत ओपन होईल सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर यामध्ये बघू शकता मित्रांनो, तुम्ही ओपनचे विद्यार्थी वेटिंगला वगैरे तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. ओपनचे 3 विद्यार्थी तुम्हाला, ओपनचे मुंबईला सगळ्यात जास्त ओपनचे चान्सेस आहे मित्रांनो वेटिंग ओपन व्हायची. आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही किती नंबर वेटिंगला आहे किंवा ओपनने किती नंबरला वेटिंगला आहे किंवा समांतर आरक्षणवाले विद्यार्थी असतील, सगळ्यांनी आपली टोटल कमेंट करायची मित्रांनो. आणि रँक तुम्ही किती वेटिंगला आहे आणि तुमची वेटिंग कधीपर्यंत क्लिअर होईल सविस्तर आपण आता बघूया. यामध्ये बघू शकता ओपनचे विद्यार्थी 130 वर वयामुळे इथं वेटिंगला मित्रांनो. याची 130 वर 3 विद्यार्थी तुम्हाला वेटिंगला टॉपर इथं पाहायला मिळतील, 130, 130, 130. आणि ओपनचे जे विद्यार्थी मित्रांनो, ओपनचे सगळ्यात जास्त चान्सेस मुंबईला वेटिंग व्हायचे, वेटिंगमधून सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे. बाकी कॅटेगरीचे वगैरे बघू शकता तुम्ही, एनटीडी, एनटीरू वगैरे बरेच विद्यार्थी इथं कॅटेगरीनुसार म्हणजे आता वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मुंबईचे आता डॉक्युमेंट चेकिंग वगैरे विद्यार्थ्यांचे काही दिवसात होतील. आणि मुंबईचे डॉक्युमेंट चेकिंग पोलीसचे निवड यादीमध्ये विद्यार्थ्यांचं नाव आहे ते कधी होणार त्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही एकदा सविस्तर तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चेकिंग होतील मित्रांनो. जे अंतिम निवड यादीमध्ये तात्पुरते म्हणजे सिलेक्शन लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांचं सगळ्यांचं आता हे डॉक्युमेंट चेकिंग वगैरे होतील मित्रांनो. त्यानंतर म्हणजे आधी काय व्हायचं मित्रांनो, बरेच विद्यार्थी 2-2 ठिकाणी 3-3 ठिकाणी फॉर्म भरायचे, त्या कारणास्तव इकडं वेटिंग जास्त ओपन व्हायची. आता पण मुंबईला मित्रांनो बरेच चान्सेस ओपनची जी वेटिंग लिस्ट मित्रांनो ती सगळ्यात जास्त तुम्हाला ओपन व्हायला पाहायला मिळतील. आणि कास्टचे वगैरे पण विद्यार्थी असतील समांतर आरक्षण वगैरे त्यांची पण तुम्हाला बऱ्याचपैकी वेटिंग आता पाहायला मिळतील. यांचे डॉक्युमेंट चेकिंग वगैरे होतील, जे आता तात्पुरते निवड यादीमध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 15-20 दिवसामध्ये, 1 महिन्याभरामध्ये यांची आता सगळी प्रोसेसिंग झाली डॉक्युमेंट चेकिंग वगैरे. नंतर या विद्यार्थ्यांचं ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांचे मेडिकल वगैरे होतील आणि त्यांच्या काही दिवसानंतर तुम्हाला मुंबई पोलीसची वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव पाहायला मिळेल. सविस्तर माहिती मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर आणणार आहे मित्रांनो, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि जे विद्यार्थी तुमचे किती कॅटेगरीला किती नंबरला वेटिंगला आहे तुम्ही सविस्तर मला कमेंट करून सांगायचे मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो, पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचे. त्या ठिकाणी पोलीस भरती रिलेटेड जे पण अपडेट असतात मी नक्की तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो. आता यानुसार तुमची जी पण वेटिंग आहे मित्रांनो मुंबईला वगैरे तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करायची आहे. अदर ठिकाणी याच्यामध्ये काही विद्यार्थी वगैरे असतात मित्रांनो, ते दुसऱ्या ठिकाणी झालेले असतात, जेल पोलीस झालं, चालाकला वगैरे झालं, तर मुंबईला बरेच विद्यार्थी अवॉइड करतात मुंबईला ड्युटी वगैरे करायला. कारण अपडाऊनला थोडा विद्यार्थ्यांना त्रास वगैरे होतो, कारण भरपूर वेळ लागतो लोकलला वगैरे जायला. त्या कारणास्तव बरेच विद्यार्थी यामध्ये मुंबई म्हटलं तर जे विद्यार्थी चालकला अवधर जिल्ह्यामध्ये झालेले असतात ते इकडं मुंबईला म्हणजे जॉईन करत नाही. त्या कारणास्तव तुम्हाला वेटिंगचे चान्सेस पण भरपूर पाहायला मिळणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुमच्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. येथील विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चेकिंग झाले त्यानंतर वेटिंगच्या विद्यार्थ्यांना पण बऱ्याचपैकी डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवतात मित्रांनो. त्यासाठी साक्षांकन वगैरे फॉर्म भरून घेतात आणि साक्षांकन फॉर्म कसा भरायचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि मुंबई पोलीसचं मेडिकल कसं होतं त्याविषयी पण सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे. व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला 2 व्हिडिओ मी प्रोव्हाइड करून देईन मित्रांनो. आता मग यांची डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झाली, नंतर तुमच्या वेटिंगच्या विद्यार्थ्यांची वगैरे पण डॉक्युमेंट चेकिंग होते. जशी निवड यादीतील विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट चेकिंग वगैरे होते त्या प्रकारे तुमची सगळी प्रोसेसिंग करून घेण्यात येते मित्रांनो. आणि राहायला म्हणजे तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र पण तुमचं तिथे जमा करून घेता येतं मित्रांनो. कारण वेटिंग जर ओपन झाली तर लगेच तुम्हाला जॉईन करून घेतात मित्रांनो. आणि हे विद्यार्थी आता ट्रेनिंगला वगैरे गेले त्याच्यानंतर तुम्हाला लगेच या विद्यार्थ्यांच्या नंतर तुम्हाला राहिलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र गोळा करून त्यांना पण इथं ट्रेनिंगला पाठवता येते मित्रांनो. याविषयी आपण सविस्तर माहिती आता आपण बघितली. आता पुढचा अपडेट काय तो मित्रांनो सविस्तर माहिती मुंबई पोलीस अंतिम जॉईनिंग पर्यंत मी तुमच्यासाठी आणणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या. एकदा नक्की चॅनलला व्हिजिट करा मित्रांनो. पोलीस भरती रिलेटिव्ह तुम्हाला महत्वाचे व्हिडिओ मिळतील. मुंबई पोलीस भरती मेडिकलचं झालं, साक्षांकन फॉर्मचं झालं आणि आगामी पोलीस भरतीसाठी तुम्हाला दारूबंदी पोलीस भरती कधी मिळणार, वंडरशिप भरती पण कधीपर्यंत पाहायला मिळणार आणि तुम्हाला होमगार्ड भरती पण एक लवकरच पाहायला मिळणार मित्रांनो. होमगार्ड भरती तुम्हाला मी सांगतो ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत होमगार्ड भरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नवीन पोलीस भरतीचं सांगतो मित्रांनो, तुम्ही आता एवढी स्ट्रगल केली, आता तुम्ही वेटिंगला वगैरे बरेच विद्यार्थी याच्यामध्ये आहे, तर नवीन पोलीस भरती पण तुम्हाला ऑक्टोबर पर्यंत पाहायला मिळेल मित्रांनो.
ज्या प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये ग्राउंड आणि लेखीसाठी मेहनत घेतली, मेहनत तीच मेहनत कंटिन्यू ठेवा मित्रांनो. नक्कीच तुम्ही आगामी जी भरती येणार आहे, ज्या विद्यार्थ्यांची टोटल आता कमी झाली, त्यामध्ये तुम्ही ओपनची मेरिट नक्कीच ओपन कराल मित्रांनो. तुमच्यामध्ये एवढी सहनक्षमता आहे मित्रांनो. आता तुम्ही वेटिंगला आहे म्हणजे तुम्ही खूप यशाच्या जवळ गेले मित्रांनो. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये पण आणि जे विद्यार्थी 2-3 नंबरचं वेटिंग वगैरे असेल, कॅटेगरीनं असू द्या किंवा समांतर आरक्षण असू द्या ओपननं, नक्कीच त्यांचं मुंबई पोलीससाठी सिलेक्शन होणार मित्रांनो. आणि एकदा परत सांगतो, तुमचं वेटिंग वगैरे जेवढं पण नंबर असतील कमेंट करून तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे तुमचे कमेंट वगैरे, वेटिंगला किती लिस्ट वगैरे आहे. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. लागणारे कागदपत्र बघू शकता तुम्ही. तुम्हाला 10वीचं दोन्ही मार्कशीट लागेल, टीसी लागेल मित्रांनो आणि डोमसाईल लागेल. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरले असेल, तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागेल, त्याच्यानंतर नॉन लागेल. MSCIT असेल जोडलेली असेल तर MSCIT लागेल. जे समांतर आरक्षणमध्ये विद्यार्थी असतील त्यांना, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील त्यांना त्यांचं प्रमाणपत्र लागेल. आणि तुम्हाला मैदानी चाचणी आणि लेखीचे दोन्ही येथे प्रवेशपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर जे भूकंपग्रस्त माजी सैनिक वगैरे असतील त्यांच्यासाठी, माजी सैनिक वगैरे ज्यांची निवड झाली असेल त्यांना डिस्चार्ज कार्ड लागेल. प्रकल्पग्रस्तसाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र लागेल. भूकंपग्रस्तसाठी त्यांना भूकंपग्रस्त. जे पोलीस पाल्य वगैरे असतात त्यांना प्रमाणपत्र, EWS वगैरे प्रमाणपत्र, जे विद्यार्थी EWS कॅटेगरी वगैरे म्हणून फॉर्म भरलेले असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना NCCचे 5 मार्क देण्यात आलेले मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला NCCचे सर्टिफिकेट तिथे सबमिट करावं लागेल. यानुसार तुम्हाला पोलीस भरती महत्वाचे जे पण डॉक्युमेंट लागते सविस्तर मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मित्रांनो. यानुसार तुम्हाला अजून आवेदन अर्ज लागेल मित्रांनो. लेखीचं तुम्हाला हॉल तिकीट लागेल, मैदानी चाचणीचं लागेल. आणि जे विद्यार्थ्यांनी लायसन्स वगैरे उल्लेख केला असेल त्यांना लायसन वगैरे लागेल. नसलं तुम्हाला लायसन तर तुम्ही 1-2 वर्षामध्ये तिथे देऊ शकता मित्रांनो. पोलीस भरती सविस्तर तुम्हाला नियमावली हा PDF पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं मित्र. त्या ठिकाणी हा PDF देण्यात आलेली आहे. भरतीसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणकोणते पाहिजे त्याविषयी सविस्तर माहिती या PDF मध्ये दिलेली आली. आता जी सध्या भरती चालू आहे मित्रांनो, त्या भरतीविषयी सविस्तर माहिती, नियमावली सर्व गोष्टी यामध्ये देण्यात आलेल्या मित्रांनो. आणि एकदा मुंबई पोलीसचं मेडिकल कसं होतं त्याविषयी सविस्तर व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे. आणि राहिला विषय मित्रांनो, लवकरच तुमचे डॉक्युमेंट चेकिंग वगैरे होतील, त्याविषयी पण सविस्तर व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे. आणि वेटिंगचे विद्यार्थी जे पण असतील मित्रांनो, नक्कीच तुमचं जे विद्यार्थी 2-3 नंबरपर्यंत वेटिंग असतील सगळ्यांचं नक्कीच सिलेक्शन होईल मित्रांनो. आणि मी तुम्हाला सगळे पॉईंट यामध्ये नमूद केलेले आणि सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या मित्रांनो. तर यामध्ये बघू शकता तुम्ही आता सगळ्या गोष्टी, म्हणजे यामध्ये तुम्हाला नियम वगैरे मध्ये डॉक्युमेंट चेकिंग तुम्ही पोलीस भरतीला जे दिले तेच तुम्हाला द्यायचे मित्रांनो. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच लागणार नाही मित्रांनो. आणि मेडिकलचा व्हिडिओ नक्की बघून घ्या मित्रांनो. आणि साक्षांकन फॉर्म कसा भरायचा त्याविषयी पण सविस्तर व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे. साक्षांकन फॉर्म नुसार तुमच्या जे स्थानिक पोलीस स्टेशन असतं त्यानुसार तुमचे कॅरेक्टर प्रमाणपत्र देण्यात येतं मित्रांनो. त्याविषयी सविस्तर माहिती टाकण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलला. पण तुम्हाला साक्षांकन फॉर्म कोरा पण भेटेल आणि कसा भरायचा त्याविषयी पण सविस्तर माहिती टाकण्यात आलेली आहे. कोणाला साक्षांकन फॉर्म पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला टेलिग्रामला मेसेज करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला मी उपलब्ध करून देण्यात आलेले आणि मी पर्सनलमध्ये तुम्हाला लागत असेल तर सेंड करून देण्यात येणार मित्रांनो.